दोन्ही संघ एक अतिरिक्त खेळाडू प्लीज आमच्यासोबत जॉईन व्हा. चला प्लीज बॅटर्स सुरुवात करायची आहे. आणि एक आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत अजूनही जॉईन झालेला नाहीये मित्रांनो. इट्स हंबल रिक्वेस्ट की आपला एक अतिरिक्त खेळाडू जॉईन व्हा, कारण तुमची नावं आपल्याला डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून सुद्धा नोटिफाय करायची आहेत. तर विदाऊट 12th मॅन सामना चालू करणं पॉसिबल नाहीये. उंबरगोटन आणि तारापूर प्लीज आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत जॉईन व्हा. मॅच आपल्याला लगेच सुरू करायची. ग्राउंड नंबर 1 मध्ये ऑलरेडी मॅच सुरू होऊन ऑलमोस्ट मला वाटतं दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. चला तारापूर संघ अतिरिक्त खेळाडू प्लीज.
गेम इज ऑन चे संकेत आलेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय वाईडने सुरुवात केली गेली आहे. अतिरिक्त चेंडू येतोय तिथे. इथे मात्र आपण पाहतो अजून एक फक्त हलक्या हाताने सिंगल म्हणजेच अकाउंट ओपन केले जाते. मिथिल आणि तेजस ही प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये जिथपर्यंत चेंडू टॅकल होईल कलेक्शन केले जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चेंडू खालीच राहिलाय. जास्त बाउन्स झाला नाहीये तिथे. इथे मात्र आपण पाहिला फुल टॉस बॉल त्याच्यावरती केला गेलाय प्रहार. पॉवर प्लेचं षटक होतं. चांगला बॉटम हँडचा तिथे वापर केला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोहोचणारे 7 या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. जसं संधी भेटली आहे त्या संधीचं सोनं केलंय मिथिल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो P1 आणि त्या षटकामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. इथे मात्र लाऊड अपील झाली आहे. लाऊड अपील झाली आहे तिथे. धीम्या गतीचा चेंडू आपण तिथे पाहिला थोडस 22च्या रूपामध्ये धावे. इथे मात्र ड्राईव्हचा फटका चांगला लॉंग स्ट्राईडने. फक्त 1 धाव तिथे मिळणार आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल बिनबाद 9 या स्कोर कार्ड वरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द स्कोर कार्ड. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकातील खेळ समाप्त झालाय.
पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. एक्झॅक्ट कव्हर ड्राईव्ह साठी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. आणि या स्ट्रोक साठी या चेंडूसाठी क्षेत्ररक्षण इथे लावलं गेलंय. इथे मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. रनआउटचे संकेत तिथे पंचांच्या माध्यमातून येत आहेत. खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. पहिला झटका दोन्ही खेळाडूंच्या मध्ये सामंजस्य नव्हतं. तारापूर विरुद्ध आपण पाहतोय उंबरघोटण टॉस गमावल्यानंतर अर्थातच उंबरघोटण संघाला फलंदाजी करावी लागते आणि इथे मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट करत असताना तुम्हाला यस नो वेट्सचं उद्गार होणं खूप जास्त गरजेचं आहे. न्यू बॅटर जितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून केलेला फटका थ्रू द स्वीपर कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण इथे राहिलंय. दोन धावा तिथे कंप्लीट होतील आणि धावफलक जवळ पोहोचेल या दोन धावेच्या मदतीने. 12 या स्कोर कार्ड वरती. या चेंडूसाठी आपण पाहिलं फील्ड सेटअप तिथे लगावलं गेलंय. थोडस डीप स्वीपर कव्हर रिजन वरती खेळाडू आपल्याला तैनात दिसतोय. हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला खरा. जजमेंट मध्ये होती चुकी. जजमेंट मध्ये होती चुकी कारण क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट चेंडू खाली पोहोचला होता परंतु ऑलमोस्ट आणि 100% मधला फरक तिथे आपल्याला जाणवला. इथे डाऊन द लेग साइड वाईड बॉलचे संकेत येत आहेत तिथे आणि धावफलक जाऊन पोहोचणारे 14 या स्कोर कार्डवर. इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगला डिफेन्स इथे. हँड आय कोऑर्डिनेशन अप्रतिम. डोळेच्या खालती चेंडूला फेस केले आणि धावफलक जाऊन पोहोचते 15 या स्कोर कार्डवर. इथे मात्र शॉर्ट बॉल त्याच्यावरती केलाय. हाफ आर्म पुल होतोय सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेंजच्या बाहेर येतोय चौकार. 4 शॉर्ट बॉलचा तिथे पुरेपूर समाचार घेतला गेलाय. मागच्या पायावरती जोर दिला गेला आणि त्यानंतर मात्र आपण एक चांगला पुलचा फटका पाहिलाय. स्कोर कार्ड आता मात्र चौका निश्चयी जाऊन पोहोचणार आहे 19 या स्कोर कार्डवर.
इथे मात्र आपण पाहिलं गुड लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केला गेला, त्यानंतर मात्र जो बाउन्स फलंदाजाला एक्सपेक्टेड होता तो बाउन्स मिळाला नाही. बघता बघता 2 षटकाची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 9.5च्या सरासरीने 19. बॉलिंग मार्क वरती किरण इथे हलक्या हाताने खेळून काढले. सॉफ्ट हँडेड सिंगल पाहायला मिळाला तिथे. स्टेट बॅटेड स्ट्रोक सरळ बॅटीने खेळला, फटका व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय. बघता बघता 2 धावा तर तिथे कंप्लीट झाल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. इथे मात्र बॅकफूट वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही फलंदाजांना माहिती इथून अर्ली स्टेजेसवर रनआउटचा विकेट गेल्यानंतर एक छोटी पार्टनरशिप इथून बिल्डअप करणं खूप गरजेचं आहे. इथे लॉफ्टेड मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा रनआउटची संधी. डायरेक्ट हिट जर असतं तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आहेत 24. इथे मात्र डाऊन द लेग साइड एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव येते. यावेळेस अजून एक एक्स्ट्रा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. बॅकफूट वरती जाऊन कट केले. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट पॉइंटच्या खेळाडूला तर बीट केलं गेलं, त्याच्यामुळे आपण पाहिलं 2 धावा मिळत आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक 28 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू इथून येणं शेष आहे. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक आपण वाहतोय जाऊन पोहोचतोय 29 या स्कोर कार्ड वरती. 1 गडी आतापर्यंत पास झालाय.
बॉलिंग मार्क वरती कौशलला कंटिन्यू ठेवण्यात आलं इथे. इथे चांगले आउटस्विंग दिलेले आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने गेला. धावांचा विचार केला धावफलक 29 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे फुलटॉस बॉल, त्याला मात्र चांगला फटका दाखवला. दिशा दाखवली फक्त. गोलंदाजाच्या गतीचा वापर, बॅकफूट वरती जाऊन स्वतःला थोडंसं ऍडजस्ट केला आणि प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती चेंडूला पाठवले डीप थर्डमॅन मॉडरिजनच्या बाहेर. धावांचा विचार केला धावफलक 33 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र डॉट बॉल येणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा पाहिलं आपण, टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. डीप थर्डमॅन रिजन वरती हा सुद्धा फटका चौकाराकडे निघून जाणार आहे. नशिबाची सुद्धा साथ भेटली आहे, कारण चेंडू थोडासा राईज झाला. फलंदाजाने ऐन वेळेवरती आपण पाहिलं इंटेन्शनली कुठेतरी पॉइंट वरती खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू डीप थर्डमॅन रिजन वरती ट्रॅव्हल होतो. येतो 4 चौकार. धावांचा विचार केला धावफलक 37 या स्कोर कार्ड वरती आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, डॉट बॉल येतोय. धावफलक अजूनही स्थिरावलंय 37 या स्कोर कार्ड वर. अजून एक चांगला आउटस्विंग तिथे पाहायला मिळाला. 4 षटकांची झाली समाप्ती. धावांचा विचार केला धावफलक स्कोर कार्ड इज ऑन 37. थर्टी 37 धावा धावफलकावरती आहेत.
वाईट बॉल येतो. चांगली लीड तिथे पाहायला मिळाली आहे. उंबरगोठण संघ आपण पाहतोय रन आउटच्या धक्क्यानंतर स्वतःला सावरलं गेलं. दोन्ही बॅटर्सनी चांगली पार्टनरशिप दाखवली आहे. तेजस आणि जितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करते. इथून मात्र जर आपण तारापूर संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला या पेअरला तोडणं गरजेचं आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल फक्त तिथे बॉटम हँडचा चांगला वापर. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीजच्या बाहेर चेंडू अलॉंग द कार्पेट. आणि धावफलक आपण पाहतोय बघता बघता आपण पोहोचेल 42 या स्कोर कार्डवर. वाईट बॉल होते परंतु चांगलं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालंय. धावांचा विचार केला धावफलक 43 या स्कोर कार्डवर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला वापर केला दोन्ही बॅटर्सनी. शॉर्ट फाईन लेग एका धावेने धावफलक 44 या स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूचा खेळ इथून येणं अजूनही बाकी आहे. इथे मात्र डॉट बॉल येतोय. इथे चांगला इनस्विंग पाहायला मिळाला. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. कडकडाचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला तिथे. 1 मोर डॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट पाहिल्यात आपण. येणाऱ्या अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क झाला नाहीये. व्हाईट बॉलचे संकेत इथे येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक धाव ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 45. इथे मात्र व्हाईट बॉल चे संकेत पुन्हा एकदा येत आहेत. .46 आपण पाहतोय. 46 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत.
इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला नाहीये, बॅटचा बॉटम तिथे स्पर्श होतोय. .47 5 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 विकेट करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड, जिथे कोणताही खेळाडू पोहोचू शकला नाहीये आणि चांगली रनिंग बिडीने विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावेने धावफलक बघता बघता जाऊन पोहोचेल 49 या स्कोर कार्डवर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. कॉलिंग थोडीशी मिस कम्युनिकेशन, विकेट कीपर करतोय चुकी. चूक आपल्याला कुठेतरी अर्थातच अडचणीच्या आडोशामध्ये आणू शकते. फेकी सुद्धा चांगली झाली होती, विकेट कीपरला कलेक्शन करणं गरजेचं होतं. माहिती 51 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र आपण पाहतोय थ्रू द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला होता, परंतु चांगला झेल तिथे आपण मिड ऑफला पाहतोय. गुड कॅच, फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतो इथे. जितेशचा शॉर्ट केमिओ समाप्त होतोय. जितेशच्या फळीतून तब्बल धावांचा जर आपण आढावा घेतला, 26 धावा त्याच्या फळीतून आल्यात. महत्वाचा नॉक. 21 चेंडू मागे 26 धावांची चांगले अटॅक्यू आपण त्याच्याकडून माइंडसेट पाहिला आणि त्याच्यानंतर तो बाद झाला. न्यू बॅटर साहिल.
इथे मात्र आउटस्विंगचे प्रयत्न होते परंतु पिचिंग ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईडच्या रूपामध्ये अजून एक धाव आणि धावफलक 52 या स्कोर कार्ड वरती धावून पोहोचते. या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स चांगला लेफ्ट इथे पाहायला मिळालं. इथे मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक वेगळ्या अंदाजामध्ये पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूच्या लाईन लेंथ आणि गतीला तितक्या चांगल्या पद्धतीने रीड करता आलं नाही. डॉट बॉल. इथे मात्र चांगला खटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. चला करेक्शन करतो आपण स्कोर कार्ड मध्ये. धावफलक 54 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे वाईट बॉलचे संकेत येत आहेत. आता धावफलक 55 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. अजून एक वाईट बॉल. चांगलं डिस्ट्रॅक्शन म्हणावं लागेल तिथे. अतिशय बाहेरच्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवण्यात यश आलंय. इथे मात्र आपण पाहतो इंटेन्शनली फक्त दिशा दाखवली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. डीप थर्डमॅन मधून अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. एका धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक 57. इथे चांगला ड्राईव्हचा फटका 38 सर्कलच्या आतमध्ये. कव्हर रिजन वरती क्षेत्ररक्षक आहे. अजून एक डॉट बॉल. इथे मात्र अजून एक वाईट बॉल. सातत्याने एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा खर्च झाल्यात त्यामुळे धावफलकाला इथे मात्र आता आकार मिळताना आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 58 या स्कोर कार्डवर. चेंडू अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती मितेश एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आतापर्यंत 3 खर्च केल्यात.
इथे मात्र चांगला बॉल आहे कडन बोल्डच्या माध्यमातून बॅटरला जावं लागणार आहे. पवेलियन एंड गॉन. 58 वरती लागतो. आपण पाहतोय तिसरा धक्का. साहिल बॅक टू द पवेलियन. 5 चेंडू त्याने फेस केलेत. फक्त आणि फक्त 2 धावा त्याच्या फळीतून आल्यात. धावांचा विचार केला धावफलक 58 वरती आहे. षडापूलचे तिथे प्रयत्न झाले. अलॉंग द कार्पेट हा सुद्धा फटका. थोडंसं धीम्या गतीचा चेंडू होता त्यामुळे आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. धावफलक जाऊन पोहोचेल 59 या स्कोर कार्डवर. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू येणं शेष आहे. इथे मात्र डॉट बॉल चे संकेत येत आहेत. 7 षटकांची झाली समाप्ती. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 59. उंबरगोठण संघ टॉस गमावल्यानंतर मात्र फलंदाजी करावी लागली. अर्ली स्टेजेसवरती रन आउटचा झटका लागला परंतु त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप चेजस आणि जितेशच्या माध्यमातून लगवण्यात आली आणि जितेश बाद झाल्यानंतर आपण पाहिलं साहिलचा शॉट केवळ फक्त 2 धावांचं. आणि आता आपण पाहतोय तेजस आणि वरद ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या जोडीवरती आता जबाबदारी कारण इथून शेवटच्या 18 चेंडूमध्ये गिअर बदलणं गरजेचं आहे. धावफलकांचा जर आलेखचा आढावा घेतला 59 स्कोर कार्डवरती आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. कोणत्याची ट्रॅक वरती विकीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. लेफ्ट आर्म फिरकी बटूला इंट्रोड्यूस केलाय. चेंडू बराच काळ हवे त्या क्षेत्ररक्षक तिथे मिड ऑफला तैनात करणार नाहीये चुकी. फलंदाज बाद गॉन.
न्यू बॅटर इथेच भूषणला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र शॉर्ट बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फिरकीपटू गोलंदाज आहे त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं इथून गरजेचं असणार आहे. परंतु लेफ्ट आर्म जेव्हा जेव्हा फिरकीपटू असतो अँगलचा तो पुरेपूर वापर करतो. आर्म बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर एवढं सोपं नसणार आहे. इथून येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला. व्हॉट अ बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेघल दाखल झालाय. यावेळेस आपण पाहतो अजून एक चांगला लेग ब्रेक चेंडू आपल्याला तिथे पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म गोलंदाजाचा जेव्हा जेव्हा चांगला लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो ना फलंदाज अडचणीच्या आडोशामध्ये असतो. चांगली गोलंदाजी राहिली विकी. इथे मात्र अजून एक चांगला बॉल. रनआउटची संधी तिथे. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडू खाली आला. एक धाव तिथे परिपूर्ण झाली. षटकाची झाली समाप्ती. धावफलक 61 या स्कोर कार्ड वरती आहे. आठ षटकांचा खेळ समाप्त झालाय. उंबर घोटन संघ आपण पाहिलं धावफलक 61 या स्कोर कार्ड वरती आहे. इथून मात्र येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 10 षटकांचा लेदर क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय वाडवळ प्रीमियर लीगचं 12वं संस्करण. अजून एक एक्स्ट्रा आणि धावफलक 62 या स्कोर कार्ड वरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. प्रतीकला इंट्रोड्यूस केलं गेलंय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी महत्वाचं 90 षटक घेऊन प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर आहे. इथे मात्र आपण पाहिलं हाय बॅकलिफ ने ड्राईव्ह केलं. तिथे फक्त आणि फक्त सिंगल धाव परिपूर्ण होईल.
इथे मात्र चांगला बाउन्स पाहायला मिळाला आपल्याला. राईस झाला बॉल तिथे. वाईड बॉलचे संकेत येत आहेत. धावांचा विचार केला धावफलक 64 या स्कोर कार्ड वरती 64. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतो इनफिल्डच्या डोक्यावरून. मच नीडेड बाउंड्री तिथे पाहायला भेटते. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. शार्प आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 68 या स्कोर कार्ड वर. इथे मात्र अजून एक अतिरिक्त चेंडू. चौकारानंतर थोडंसं दडपण या षटकामध्ये आतापर्यंत जर वाईडचा आपण आढावा घेतला 4 वाईड बॉल. यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाजाने. बॅटरला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. गॉन. चांगलं कॉट बिहाइंड आपण पाहतोय. सेव्हन्टी ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. धाबांचा विचार केला धावफलक 70 या स्कोर कार्ड वरती आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाणार नाहीये. अजून एक सिंगल तिथे मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 71. 9 षटकाची झाली समाप्ती. 71 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार केला धावफलक 71 वरती आहे सर.
गोलंदाजी ट्रॅक वरती विकीला इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये सुद्धा विकीने 2 महत्वाचे गडी बाद घेतले होते. इथे चांगला लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला. लेफ्ट हँडेड फिरकीपटू गोलंदाज आपण पाहतोय. सातत्याने आर्म बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय, परंतु यावेळेस चांगला लेग ब्रेक. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, फडका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली धावण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न झाला तिथे स्वतःला झोकून दिले, संपूर्ण समर्पण तिथे पाहायला मिळालं. कटचा चांगला फटका, कारण लेग ब्रेक सोबत विथ द टर्न मात्र केलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलक जाऊन पोहोचणारे 75 या स्कोर कार्डवर. शेवटचं अंतिम षटक, येणारे 4 महत्वाचे चेंडू. इथे मात्र चांगला लेग ब्रेक अवे फ्रॉम द ऑफ स्ट्रिक, बॅटरच्या रीच पासून थोडासा लांब. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. इथे वाईट बॉलचे संकेत येत आहेत. थ्रू द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झाली आहे. अतिशय वेगाने कलेक्शन मध्ये होते चुकी. अतिशय वेगाने थ्रू आपण पाहिलं गोलंदाजाकडे पाठवलं गेलं होतं आणि धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे 77 या स्कोर कार्डवर. इथे हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी सुद्धा वेगाने झाली आहे. विकेटचं पतन होत आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये बॅटर लगेच दाखल व्हा. न्यू बॅटर न्यूमॅन सिद्धेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे कॅप्टनला इथे इंट्रोड्यूस केलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती विकीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत
चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा वेळ आपल्याकडे कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला टोटल 6 मॅचेस खेळवायचे आहेत. प्लीज उंबरकोटन संघ आपल्याला विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला प्लीज लगेचच उंबरकोटन संघ आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवा. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. अजून पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्याची संपूर्ण एक इनिंग बाकी आहे. लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कॅप्टन उंबरकोटन संघ प्लीज आपल्याला सातत्याने कॉल देतो आम्ही. मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवा. अंपायर थोड्याच विदिन अ मिनिट आपल्यासोबत जोडले जातील, परंतु आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे प्लीज. चला प्लीज उंबरकोटन संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. संबंध रिक्वेस्ट लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे. चला बॅटर्स चला बॅटर्स प्लीज. तारापूर संघ आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी आणि बॅटर्स डिले करायचं नाही जास्त. ऑलरेडी आपण पाहिलं अंपायर्स आणि फिल्डिंग टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. विदिन अ मिनिट आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये हवेत प्लीज. गौरव आणि कौशली प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, ज्या जोडीवरती जबाबदारी आहे तब्बल धावांचा पाठलाग करायचा आहे. 79 चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती इथे साहिलला इंट्रोड्यूस केलं गेलं. कौशल आणि गौरव ही प्रारंभिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅच नंबर 1
ॲडिशन नंबर 12 आपण पाहतोय सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित वाडवळ प्रीमियर लीगच 12व संस्करण ॲडिशन 12 पर्व 12व. हलक्या हाताने सिंगलने सुरुवात केली आहे. इथे मात्र आपण पाहिला फडका चांगला आहे थ्रू द लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आपण पाहिला. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. अटॅक्टिव्ह माइंडसेट घेऊन बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय गौरवच्या फैतून आलेला अर्थातच चौकार आहे आणि चौकाराने इरादे स्पष्ट केलेत गौरवने. इथे मात्र अजून एक शॉर्ट बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक शॉर्ट आर्म पुल होतं सक्सेसफुल. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये अजून एक शार्प. इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत फटका फसलाय कव्हर रिजन वरती झेल ड्रॉप. इथे मात्र आपण झेल ड्रॉप केलाय की सामना ड्रॉप केला हे येणार वेळ सांगणार आहे. फटका फसला होता चेंडू बराच काळ हवेत होता संपर्क तितका चांगला झाला नाही परंतु थ्रू द कव्हर्स आपण पाहिलं झेल ड्रॉप होतोय. अशा पद्धतीचे झेल आपल्याला घेणं गरजेचं आहे. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट धावफलक जावर पोहोचेल तब्बल 12 या स्कोर कार्ड वरती येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 टू गो. चला करेक्शन केलं गेलंय. शेवटचा चेंडू होता. आता मात्र 2 धावा आहेत. स्कोरिंग मध्ये तफावत आपण पाहतो थोडीशी झाली आहे ते करेक्ट करतो आपण लगेचच. धावफलक 14 वरती एक करेक्टिव्ह स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत.
14 धावा धावफलकावरती आहे. 79चा पाठलाग करायचा आहे. 14 धावा. स्कोर कार्ड इज ऑन 14. इथे मात्र आपण पाहिला फुलटॉस बॉल, त्याच्यावरती केलाय प्रहार. फुलटॉस बॉलचा वापर इथे केला गेलाय. चौकार येतोय. गोलंदाजाच्या गतीचा वापर. स्क्वेअर विकेट चांगला फटका पाहायला मिळालाय. आणि धावफलक जाऊन पोहोचतोय चौकाराने तब्बल 18 या स्कोर कार्ड वरती. इथे मात्र आपण पाहतोय स्ट्रेट टू द बॉलर्स केलेला फटका. प्रयत्न चांगले झाले. फॉलो थ्रू मध्ये अतिशय वेगाने येणाऱ्या चेंडूला कलेक्ट करणं सोपं काम नाहीये, परंतु प्रयत्न झालेत. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगलं सीम तिथे कमबॅक केले गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर लाईन लेंथ मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलेल्या सिंगल 20 या स्कोर कार्ड वर. चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय आणि आपण पाहतोय उंबर गोठण या संघामधून अंडर 13चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. दैवतला आपण पाहतो आणि हेच प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे. अनेक युवा खेळाडूंना संधी भेटते. असाच एक युवा खेळाडू आपण पाहिलं. उद्याचं भविष्य दैवत मैदानाच्या आतमध्ये आज उंबर गोठण संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल उंबर गोठण या संघाचं, कारण युवा खेळाडूंना संधी देणं हे सुद्धा मत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 21 या स्कोर कार्ड वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 बॉलिंग ट्रॅक वरती आता.
इथे मात्र मेगलला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि मेगलच्या पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट डाऊन द ट्रॅक अगदी सरळ रेषेमध्ये व्ही शेप मध्ये चौकार येतो 4. गौरव आक्रमकताही त्याची ओळख आहे. गौरवला एक भेटलेलं जीवनदान या सामन्यामध्ये कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरेल का. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 25 या स्कोर कार्डवर. चला ओव्हर नंतर यायचे कारण पहिला चेंडू झालाय. इथे नो बॉलचे संकेत येत आहेत. No+1 आणि यानंतर मात्र तिकीट टू फ्लायची सुद्धा संधी असणार आहे. धावफलक जाऊन पोहोचतो आपण पाहिलं तब्बल 27 या स्कोर कार्डवर 27. तिसरं षटक सुरू आहे आणि अजूनही फक्त आणि फक्त एका फेअर डिलिव्हरीचा खेळ तिथे झालाय. म्हणजे 5 चेंडूचा खेळ अजून इथून येणं बाकी आहे. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये आहे. आणि धावफलक जाऊन पोहोचणार तब्बल 28 या स्कोर कार्डवर. इथे मात्र पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये हा फटका आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर दोन्ही बॅटर्सने केला. एका बाजूला जर आपण विचार केला गौरवने आक्रमकता दाखवली तर दुसऱ्या बाजूला कौशलने कौशलात्मक सिंगल डबल हे खेळ पुढे चालू ठेवलाय. आणि याच्या मदतीने धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये 29 या स्कोर कार्डवरती 79 चा पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा फुलटॉस लोअर फुलटॉस बॉल होता त्याला इनटू द गॅप खेळलाय तिथे. लॉंग ऑन कुठेतरी आपण पाहिलं क्रॅम्प्सची झुंज देताना आपल्याला फलंदाज दिसणार आहे. गौरवला आपण तिथे पाहतोय लगेचच. शेवटचा अंतिम चेंडू इथून येणं बाकी आहे. धावफलक 33 या स्कोर कार्ड वरती आहे.
इथे मात्र आउटसाइड एज होती. लॉंग स्टॉप रिझन वरती अतिशय वेगाने चेंडू आउटफील्डच्या मदतीने 4 धाव्यांसाठी निघून जाणार आहे. धावफलक आता जाऊन पोहोचेल तब्बल 37 या स्कोर कार्डवर. 79 चा पाठलाग करायचा होता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 37 या स्कोर कार्ड वरती. एका बाजूला कौशल तर दुसऱ्या बाजूला गौरवी पेयर मैदानाच्या आतमध्ये खूप अप्रतिम फलंदाजी करताना आपल्याला दिसते. एक कॅच ड्रॉप झाला होता इथे मात्र जर आपण विचार केला गौरवचा कव्हर रिजन वरती आणि त्यानंतर मात्र दोन्ही खेळाडूंनी मागे वळून पाहिलं नाहीये. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित आपण पाहतोय फुटबॉल प्रीमियर लीग 2025 एडिशन नंबर 12 दिवस क्रमांक 2. धावफलक 37 या स्कोर कार्ड वरती. 79 चा पाठलाग करायचा इक्वेशन आपण पाहतोय. रणबॉल इक्वेशन बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अंडर 13 चा खेळाडू इथे दैवतला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र आपण पाहिलं लेफ्ट आर्म फिरकीपटू गोलंदाज आहे. पहिला चेंडूवरती फ्लाइट दिली होती त्याने. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. जेव्हापासून प्रीमियर लीग पद्धतीच्या स्पर्धेची सुरुवात झाली IPL ची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये प्रीमियर लीगच्या स्पर्धा विविध समाजामधून विविध घटकामधून आपण पाहतो आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की प्रीमियर लीग पद्धतीच्या स्पर्धेमधून विशिष्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यंग टॅलेंटेड प्लेयर. अजून एक चांगला बॉल त्याला स्क्वेअर कट केलं. क्षेत्ररक्षक आहे वेगाने चेंडू खाली आलाय. फेकी झाली आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. चांगले चेंडू आतापर्यंत हाताला दैवतला आपण पाहतोय अंडर 13 चा खेळाडू आहे. तिन्ही चेंडू सटीक निशाण्यावरती अजूनपर्यंत आपण पाहिल्यात. अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल. पेस दिला नाहीये चेंडूवरती. आम बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा तिथे प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. दैवतचं कौतुक करावं लागणार आहे. 4 चेंडू आतापर्यंत त्याने फेकले. धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. हलक्या हाताने खेळून काढले तिथे. अजून एक सिंगल म्हणजे मागच्या 5 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च झाल्यात. अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल. दैवतचं कौतुक करावं लागणार आहे. चांगलं कंट्रोल त्याच्याकडे. एकही एक्स्ट्रा चेंडू मात्र त्याने हाताला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. फक्त आणि फक्त 6 चेंडू मागे 4 धावा खर्च केला. दैवतला आपण पाहतोय काय गोलंदाजी राहिली आहे आणि अशा पेयर समोर ज्या पेयरने मात्र धावा आणि धावा अर्जित केल्या होत्या परंतु दोन्ही फलंदाजांना शांत ठेवले. षटकाची होती समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धावफलक 41 वरती आहे. इक्वेशनचा जर आढावा घेतला धावांचा विचार केला 41.
38 अजूनही आपल्याला गरज आहे येणाऱ्या 36 चेंडू मागे. हाय बॅकली सोबत ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे होता. कॉर्नर वरती चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथे. 2 धाब्याने धावफलक 43 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहिला आउटसाइड एज होईल का तर नाही. वाईट बॉलचे संकेत येत आहे. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. आणि धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 45 या स्कोर कार्डवर. संत गतीने दोन्ही फलंदाज आपण पाहिलं. बॉटम हँडचा चांगला वापर. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण जिथपर्यंत चेंडू खाली येईल चिफी करेल 1 धाव तिथे मिळणार आहे. इथे मात्र फटका चांगला इंटू द गॅप निघेल का तर यस. डीप मिड विकेट रिजन वरून 1 बाउन्स चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार येतोय चौकार 4. कौशलच्या फळीतून आलेला चौकार धावफलकाला घेऊन जातो. एकूण अर्थातच एकूण धावा झाल्या धावफलकावरती 50. इथे मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिसफील्ड थोडीशी झाली आहे. एका धाव्याने धावफलक 51 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय. 79चा पाठलाग करायचा होता येणाऱ्या या षटकातील सुद्धा. शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी आहे. चांगला डिफेन्स इथे पाहायला मिळालं. स्टेअर केलं फक्त. या सिंगलने मात्र या षटकाची होती समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचते 52 या स्कोर कार्डवर.
इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो दैवतला इंट्रोड्यूस केलं गेलं अंडर 13चा खेळाडू आहे. तिथे मिसफील्ड झाली आहे. इथे मात्र मिसफील्डच्या रूपामध्ये चौकार येतोय. इथून आता आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. या चौकाराने धावफलक धावून पोहोचेल 56. गौरवच्या फळीतून आलेला चौकार. इथे मात्र फटका चांगला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये. वन बाउन्स चेंडू निघून जातोय चौकारासाठी 4. आणि धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे 60 या स्कोर कार्ड वर. 60 धावा धावफलकावरती येत. आक्रमकता ही गौरवची ओळख आहे. एक कॅच ड्रॉप झालाय गौरवच्या सामन्यामध्ये आणि त्यानंतर मात्र गौरवने मागे वळून पाहिलं नाहीये. इथे मात्र आपण पाहिलं वाईट बॉलचे संकेत येणार आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्येही धावफलकला घेऊन जाणार 61 या स्कोर कार्डवर. गौरवचा विचार केला. 19 चेंडू फेस केल्यात. 35 धावा त्याच्या फळीतून आल्यात. पुन्हा एक जापाडा स्वीपचे प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये. मिसफील्ड. इथे मात्र आपण पाहतोय थोडासा मोराल डाऊन आहे. अजून एक चौकार गौरवच्या फळीतून येतोय. गौरवशाली फलंदाजी आतापर्यंत गौरवने केली आहे आणि धावफलकाला घेऊन गेला आता तो या चौकाराच्या मदतीनिशी 65 या स्कोर कार्डवर. 79चा पाठलाग करायचा होता. ताबडतोड फलंदाजी केली आहे. इथे मात्र थोडंसं पाहिलं चेंडू बराच काळ हवे ते फ्लाईट दिली होती. त्या फ्लाईटने थोडंसं सरप्राईज केलं फलंदाज गौरवला. कौतुक करावं लागणार आहे. दैवतने ज्या हिशोबाने गोलंदाजी केली एक पण एक्स्ट्रा चेंडू त्याने हाताला नाहीये. दुसरं षटक तो हाताळताना दिसतोय. काय अप्रतिम गोलंदाजी त्याने केली आहे. अजून एक फ्लाईट दिली आहे. फलंदाजाला फसवलाय. चेंडू बराच काळ हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि महत्वाचा झटका जो गौरव मात्र आपण पाहिला आणि एक वेगळं सेलिब्रेशन दैवतने तिथे दाखवलंय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र सुद्धा टिपली जात आहेत. गौरवने सुद्धा अर्थात त्याचं प्रोत्साहन वाढवलंय. कौतुक करावं लागणार आहे. कौशल आउट झाला इथे. कौशल बाद झाला, माफ करा. कौशल बॅक टू द पवेलियन आणि कौशलने त्याचं प्रोत्साहन सुद्धा वाढवलंय. परंतु काय सेलिब्रेशन केलंय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र तुमच्यापर्यंत एक शॉर्ट क्लिप सुद्धा पोहोचवली जाणार आहे. कौशल बाद झालं. महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन 20+ त्याचं राहिलंय. अप्रॉक्सिमेटली 16 चेंडू त्याने फेस केलेत परंतु महत्वाचा अँकर रोल त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. कारण एका बाजूला गौरव आक्रमक होत असताना मात्र कौशलने शांत पवित्रा घेतला आणि जेव्हा जेव्हा मात्र त्याला संधी भेटली तेव्हा त्याने मोठे फटके खेळल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं दैवत अंडर 13चा खेळाडू आहे. वाडवल प्रीमियर लीग 2025 मध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत त्याने केली आहे. कारण प्रत्येक गोलंदाजाला जिथे मार पडत होता तिथे अद्वैतने मात्र आपण विचार केला. अप्रतिम षटक हाताळलं. 4थं षटक जेव्हा हाताळलं तेव्हा सुद्धा चांगली कामगिरी आणि आता मात्र आपण पाहिलं 6व्या षटकामध्ये त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं. 2-3 चौकार त्याच्या विरुद्ध आले परंतु विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवरती केलं. बॅटिंग मार्क वरती इथे प्रत्युषला इंट्रोड्यूस केलं गेलं. धावांचा विचार केला धावफलक 66 वरती आहे. 79चा पाठलाग करायचंय. 6 षटकातील खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. बॉलिंग मार्क वरती वरदला इंट्रोड्यूस केलं गेलंय.
स्ट्राईकला गौरव आपण पाहतोय 21 चेंडू 40 धावांची आक्रमक फलंदाजी त्याने केली आहे. स्वीप करायचा प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाहीये. आणि धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल आपण पाहतोय 67. स्ट्राईक एंड वरती आता आपण प्रत्युषला इंट्रोड्यूस केले गेले नव्याने दाखल झालेला बॅटर. चांगला डिफेन्स, चिकी सिंगल देण्याचे प्रयत्न, फेकी झाली आहे. या धावेची गरज होती का बघावं लागणार आहे. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा अप्रतिम वापर गौरवने या संपूर्ण सामन्यामध्ये केलाय. गौरवच्या फळीतून आलेला चौकार 72 वरती घेऊन जातो आणि गौरव जाऊन पोहोचणारे तब्बल 45 या आकड्यावरती. गौरवचे इंडिव्हिज्युअल स्कोर 45 आहे आणि टीमचं टोटल 72 वरती आहे. 79चा बाटला करायचा आहे. आजच्या दिवसामधली पहिली वहिली हाफ सेंचुरी गौरवच्या फळीतून पाहायला मिळेल का? इथे मात्र डॉट बॉल येणार आहे का तर नाही, व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. इथे मात्र पहिला क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय परंतु चेंडू निघून जाणार आहे. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय. अजून एक गौरवच्या फळीतून चौकार 4. काय आक्रमक फलंदाजी केली आहे. 77 आणि गौरव जाऊन पोहोचलाय 24 चेंडू 49 धावांची आक्रमक फलंदाजी गौरवने केली आहे. तारापूर बनाम आपण पाहतोय उंबरघोटन संघ 79चा पाठलाग करायचा होता. गौरवने आक्रमकता दाखवली आणि त्याच्यानंतर रन चेस मध्ये आतापर्यंत आघाडीवरती आहे. इथे हलक्यातने फक्त दिशा दाखवली आणि हाफ सेंचुरी होतीये कंप्लीट. टाळ्या शिट्ट्या सर्व काही आपण गौरवसाठी पाहतोय आणि तशी फलंदाजी सुद्धा त्याने केली. मानवंदना घ्यायची आहेत आणि अर्थातच स्वीकारायची आहेत. गौरवला आपण पाहतोय अप्रतिम फलंदाजी. 25 चेंडू मागे अर्धशतक झळकावलाय मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॅटिंग. इथे मात्र अजून एक बॉटम हँडचा चांगला वापर, फ्लिक्सचा चांगला फटका, कौतुक करावा लागणार आहे. चौकार येतोय. विजयाचा शंखनाद करणारा चौकार आलाय. सामना जिंकतोय. इथे मात्र आपण पाहिलं तारापूर आणि त्यांच्या बनाम उंबरघोटन संघ हडलक. चांगला खेळ, चांगले प्रयत्न आपण केले परंतु गौरवची अफलातून फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती एक तर्फी सामना जिंकताना आपण पाहतोय तारापूर संघ. दोन्ही संघाने लगेच शेक हँड करायची आहे. नेक्स्ट मॅचला होईल सुरुवात जिथे उमेळे विरुद्ध माहीम असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी आजच्या दिवसामधली पहिली हाफ सेंचुरी ज्याने झळकावली गौरव ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.